Hello everyone, and again welcome to our next part of water treatment. In previous part we have already started, that is the boiler troubles, means that is effect of hard water on boiler. Within that we have almost completed the two troubles, that is boiler corrosion and second one that is the caustic embrittlement. Okay, there are the four boiler troubles. First one boiler corrosion, second caustic embrittlement. We already discussed these two parts. Now in today's part we are going to discuss the third boiler trouble, that is priming and foaming. Okay, priming it is also pronounced in that way, priming also. Now we will see what is priming. Okay, boiler trouble causes due to the presence of hardness within the water. Okay, within that priming we will see the priming. Third boiler trouble, priming or priming, it can be pronounced in that way also, priming and foaming. Okay, now we will see what is priming or priming. Priming, it is nothing, it is the steam along with the water. Priming means what? Steam along with water. Means exactly what happens whenever the water it is boiling into the boilers. For the steam generation plants we are going to that is creates that water, we are going to boil the water in the boilers. At that time what happens, whenever the steam it is going passes away from the water, that it carries also, along with that it carries the water, some water droplets, that is matter of some water it is carrying along with that, that is known as a priming. Okay, साध्या सिंपल भाषेमध्ये आपण साधं सोपं एक्झाम्पल घेऊया. जसं आपण आता डाळ शिजवत असताना, कुकरमध्ये डाळ शिजवत असताना आपण काय करतोय, पाणी त्याच्यामध्ये ॲड करून कुकरमध्ये डाळ शिजवायला घेतोय. त्यावेळी काय होतं, त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यामधून त्या व्हिसल्समधून जेव्हा स्टीम यायला लागते, त्याचबरोबर काही काही वेळेस त्या डाळीचे पार्टिकल्स किंवा त्याच्यातलं जे काही कंटेंट्स असेल त्याच्याबरोबर त्या व्हिसलमधून त्या स्टीम बरोबर बाहेर येतं. त्यालाच म्हणायचं प्रेमिंग. मीन्स स्टीम अलॉंग विथ दॅट मॅटर, दॅट इज नोन ॲज अ प्रायमिंग. हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरं, इव्हन आपण मिक्सर ग्राइंडिंग करत असताना कधी कधी त्याच्यामधून सुद्धा काही पार्टिकल्स बाहेर यायला लागतात. दॅट वन इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. ओके, म्हणजे थोडक्यात काही कशामुळे होतं, पहिलं रिझन असेल की त्याच्यामध्ये जर सपोज वॉटरचं लेवल जास्त झालेली असेल, त्या कुकरमध्ये जर का वॉटरची लेवल जास्त झालेली असेल तर तेव्हा प्रीमिंग होतं. ओके, हे आपण कुकरच्या संदर्भात बघितलं. नाउ विल सी इन द फॉर्म ऑफ बॉयलर्स. आता सपोज हे बॉयलर आहे आणि याच्यामध्ये काय केलं, आपण वॉटर बॉईल करायला घेतलं. इथं वॉटर आपण बॉईल करतोय. तर काय होतं, जर सपोज ही वॉटरची लेवल एक्सपेक्टेड इथं पर्यंत आहे आणि सपोज आपण त्याच्याही पेक्षा जर का जास्त पाणी त्याच्यामध्ये घेतलं तर काय होतं, इथून जे स्टीम जनरेट होते, हे स्टीम बाहेर पडते. ह्या स्टीम बरोबर हे वॉटरचे ड्रॉपलेट्स पण त्याच्याबरोबर कॅरी होतात. ओके, म्हणजेच काय होतं, धिस स्टीम कन्सिस्ट ऑफ सम पार्ट्स ऑफ वॉटर, दॅट इज सम मॅटर ऑफ वॉटर, दॅट इज लिक्विड वॉटर. ओके, मग त्यावेळी काय होतं की जी स्टीम काही होते ती वेट फॉर्ममध्ये तयार होते, म्हणजे ती ओली होते. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज अ प्रीमिंग. म्हणजे द प्रोसेस ऑफ वेट स्टीम फॉर्मेशन. वेट म्हणजे काय, ओली स्टीम जी ओली होते, म्हणजे त्या स्टीम बरोबर पाण्याचे काही पार्टिकल्स कॅरी होतात, दॅट इज नोन ॲज अ प्रीमिंग. द प्रोसेस ऑफ वेट स्टीम फॉर्मेशन इट इज नोन ॲज अ प्रीमिंग. ओके, आत्ताच आपण बघितले, कुकरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं प्रीमिंग म्हणजे कशामुळे झालं. फर्स्ट रिझन आहे, दॅट इज कॉज काय आहे, वॉटर लेवल. वॉटर फर्स्ट रिझन आहे, वॉटर लेवल. म्हणजे जर का सपोज आपण बॉयलर असू दे, बॉयलरमध्ये जर का वॉटर लेवल मेंटेन केलेली नसेल, म्हणजे कसं होतं बघा, आता हे बॉयलर आहे, आपण याच्यामध्ये पाणी घेतलंय, एक्सपेक्टेड इथं आहे, इथंपर्यंत वॉटर लेवल घेतली तर इथे आपल्याला त्या जे काही स्टीम असेल त्या स्टीमसाठी सफिशियंट स्पेस मिळते. आणखी इथं काय पाणी बॉईल झालं आणि इथे स्टीम तयार होतो, ठीक आहे. पण जर का इन केस मी वॉटरची लेवल हायर लेवलला जर का वॉटर लेवल घेतलेलं असेल तर त्यावेळी काय होतं, या स्टीम बरोबरच ह्या पाण्याचे ड्रॉपलेट्स पण कॅरी होतात. दॅट सिम्पल मेथड दॅट इज नोन ॲज अ प्रीमिंग. मग त्याला पहिलं रिझन काय झालं, कॉज काय झालं, प्रीमिंगचं पहिलं कॉज झालं, प्रीमिंग म्हणजे आपल्याला समजलंय
ते कशामुळे झालं तर प्रीमिंग नॉट मेंटेनिंग द वॉटर लेवल. म्हणजे पहिलं कॉज काय असणार आहे वॉटर लेवल. ओके म्हणजे आपल्याला आणि सेकंड रिझन आहे दॅट इज TDS. TDS पहिलं रिझन आपल्याला समजलं प्रीमिंग इट कॉजेस ड्यू टू द नॉट मेंटेनिंग द वॉटर लेवल विदिन द बॉयलर्स. बॉयलरमध्ये जर पाण्याची लेवल आपण मेंटेन नाही केलेली असेल किंवा त्याच्या एक्सपेक्टेड लेवलपेक्षा जर का पाणी त्याच्यामध्ये जास्त असेल तर दॅट कॉजेस प्रीमिंग. म्हणजे त्या वाफेबरोबर पाण्याचे काही पार्टिकल्स कॅरी होतात. ओके फर्स्ट रिझन झालं. सेकंड रिझन आहे TDS. TDS म्हणजे काय टोटल डिझॉल्व सॉलिड्स. द फुल फॉर्म ऑफ TDS दॅट इज टोटल डिझॉल्व सॉलिड्स. आता आपण मोस्टली घरामध्ये जे काही वॉटर फिल्टर्स असतात ओके कुठल्या पण कंपनीचे असू तर दॅट इज RO बेस असतील किंवा नॉर्मल असतील त्याच्यामध्ये आपण पाणी प्युरिफाय करण्याआधी किंवा ते लावण्याआधी आपण त्या पाण्यामध्ये TDS चेक करतो. TDS म्हणजे काय त्याच्यात टोटल डिझॉल्व सॉलिड्स किती आहे ते आपण चेक करतो. ओके इथं पण आपण आता काय बघणार TDS टोटल डिझॉल्व सॉलिड्स. मग ते सॉलिड्स कुठले असतील जे इम्प्युरिटी कॉझिंग जे काही केमिकल्स असतील त्याच्यामध्ये दे आर नोन ॲज अ टोटल डिझॉल्व सॉलिड्स. त्यामुळे काय होतं त्या पाण्यामध्ये जर पाण्यामध्ये TDSचं प्रमाण जास्त असेल तर इट कॉजेस द प्रीमिंग बिकॉज इट इज गोइंग टू डिस्टर्ब द फ्लो ऑफ दॅट वॉटर दॅट इज दॅट फोम. सॉरी वी आर गोइंग टू डिस्टर्ब द formation of a steam within that. Okay TDS it is the second reason for the priming. Third reason it is that reason it is rapid heating. Rapid or uneven heating. Rapid heating म्हणजे काय फुल टेम्परेचरनी जर का आपण ते बॉयलर असेल त्याला जर हीट करत असू टेम्परेचर हाय लेवलला असेल तर काय जे काही स्टीम फॉर्मेशन होते दॅट अगेन्स्ट गोज फास्टली. त्यामुळे जे फास्ट मूव्ह होत असताना वॉटरचे मॉलिक्युल्स त्या फ्युल्समध्ये कन्वर्ट होताना स्टीममध्ये कन्वर्ट होताना फास्ट कन्वर्ट होताना अलॉंग विथ दॅट इट कॅरीज सम वॉटर ड्रॉपलेट्स. दॅट्स वाय देर इज द वन ऑफ द रिझन दॅट इज कॉजेस ऑफ प्रीमिंग. रॅपिड और अनइव्हन हिटिंग. अनइव्हन हिटिंग म्हणजे काय कधी कधी बघा आपण सपोज ते बॉयलर लाईटवरती काम करत असेल तर त्यावेळी फ्लक्च्युएशन होते. लाईटमध्ये काय होतं कधी कधी फ्लक्च्युएशन होतं. मग कधी टेम्परेचर कमी असेल कधी जास्त असेल तर एकदमच तो पाण्याचा जो काही स्टीम जनरेशन होतं ते एकदमच फास्ट व्हायला लागतं. त्यावेळी पण पाण्याचे काही ड्रॉपलेट्स त्या स्टीम बरोबर पास होतात. देन अगेन दॅट इज द कॉज ऑफ फॉर्मिंग द प्रीमिंग. ओके पहिलं रिझन झालं वॉटर लेवल. दुसरं आहे टोटल डिझॉल्व सॉलिड्स आणि थर्ड रिझन आहे रॅपिड हिटिंग. आणि फोर्थ रिझन आहे दॅट इज बॉयलर डिझाईन. फॉल्टी बॉयलर डिझाईन. फॉल्टी बॉयलर डिझाईन. आता जर सपोज ते बॉयलरचं डिझाईन प्रॉपर नसेल म्हणजे काय आता इथं आपण बघितलं ह्या बॉयलरमध्ये इथे वॉटरची लेवल आहे आणि जेव्हा स्टीम जनरेट होते स्टीम बाहेर फ्लो व्हायला लागते त्यावेळी काय पाहिजे की त्याला सफिशियंट स्पेस पाहिजे. जर सपोज त्याला सफिशियंट स्पेस नाही मिळाली तर काय होईल तिथे यातले जे काही वॉटर ड्रॉपलेट्स असतील आता जो सपोज हे वरचा जो काही त्याचं ओपनिंग असेल ते जर का नॅरो असेल तर त्या फ्युम्सला त्या स्टीमला सफिशियंट स्पेस मिळत नाही. मग त्या केसमध्ये काय होतं त्या फ्युम्स बरोबर पाण्याचे काही मॅटर किंवा काही ड्रॉपलेट्स असतील दॅट steam it is carrying along with that. Again there is the formation of priming within the boilers. That's why that is faulty boiler design. It is the one of the cause for the priming process. Okay, means there are the four causes of priming. First, water level. Second, total dissolved solids. And third one, rapid or uneven heating. And last one, faulty boiler design. These are the four causes for the priming. आता याच्यामुळे इफेक्ट काय होतं ह्या प्रायमिंगमुळे आपण आता कॉजेस बघितले. प्रायमिंग म्हणजे काय बघितले त्याचे कॉजेस बघितले. तर याच्यामुळे काय होतं या प्रायमिंगमुळे काय होतं ह्या प्रायमिंगमुळे देयर इज द फॉर्मेशन ऑफ करोजन विदिन द बॉयलर.
बॉयलरच्या आत काय होतं आपल्याला वी नो दॅट बॉयलर मेटल इट इज मेड अप ऑफ आयर्न मेटल. ओके, मग ते आयर्न आणि हे जे काही प्रायमिंग किंवा जे काही स्टीम असेल इट इज व्हेरी हॉट फॉर्ममध्ये, ती गरम असते. त्यावेळी काय होतं आणि अलॉंग विथ दॅट इट कॅरीज सम वॉटर ड्रॉपलेट्स. मग ते पाणी गरम पाणी किंवा ती स्टीम असेल त्या मेटलच्या संपर्कात येते आणि दर इज द फॉर्मेशन ऑफ करोजन. करोजन होतं म्हणजे ऑब्विसली काय होणार, इट रिड्युसेस द इफिशियन्सी ऑफ बॉयलर. बॉयलरची इफिशियन्सी कमी होणार. बॉयलरची इफिशियन्सी कमी झाली म्हणजेच काय, त्याच्या मेंटेनन्स कॉस्ट वाढला. ओके, दीज आर द इफेक्ट ऑफ प्रायमिंग ऑन द हेल्थ ऑफ द बॉयलर. ओके, आता मग याच्यावरती सोल्युशन काय आहे, आपण प्रीमिंग बघितलं, त्याचे कॉजेस बघितले. मग आता या प्रॉब्लेम्सवरती किंवा या कॉजेसवरती सोल्युशन काय आहे. मी मागे पण म्हणाले होते जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्येच त्याचं सोल्युशन असतं. ओके, आपला पहिला प्रॉब्लेम किंवा काय आहे, वॉटर लेवल प्रॉब्लेम. त्याचा म्हणजे कॉज काय आहे, वॉटर लेवल. त्या कॉजमध्येच त्याचा आन्सर आहे. मग काय करायला पाहिजे, वॉटर लेवल. वी हॅव टू मेंटेन द बॉयलर्स वॉटर लेवल. म्हणजे त्या बॉयलरमध्ये पाण्याची लेवल ही मेंटेन करायची जेवढं एक्सपेक्टेड आहे आणि त्या स्टीमसाठी जेवढी स्पेस रिक्वायर्ड आहे तेवढी स्पेस ठेवून आपल्याला वॉटर लेवल मेंटेन करायचे. जसंच मी आता मगाशी सांगितलं होतं कुकरचं एक्झाम्पल. कुकरमध्ये डाळ शिजवताना जर का पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं असेल तर ते पाण्याबरोबर त्यातल्या डाळीचे पार्टिकल्स पण बाहेर येतात. म्हणून आपण काय करतोय, पहिल्यांदा आपण काय करतोय, त्याच्यामधली त्या कुकरमधली वॉटर लेवल ही मेंटेन करतोय. ओके, सेम इथं पण काय करायचं आहे, बॉयलरमधली जे काही एक्सपेक्टेड वॉटर लेवल आहे तिथंपर्यंत वॉटर लेवल आपल्याला मेंटेन करायचे. म्हणजे पहिला कॉज झाला आणि त्याचं सोल्युशन झालं. मीन्स बाय मेंटेनिंग द वॉटर लेवल विदिन द बॉयलर वी कॅन अवॉइड समहाऊ प्रीमिंग. ओके, पहिलं झालं. सेकंड कॉज आहे टोटल डिसॉल्व्ड सॉलिड्स. आता हे सॉलिड्स कुठले असेल, इट मे बी बाय द सल्फेट्स अँड क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे काय, इट कॉजेस द हार्डनेस टू द वॉटर. मग आपल्याला काय करायला पाहिजे, हे TDS कमी करण्यासाठी वी हॅव टू यूज सॉफ्ट वॉटर. याच्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागणार आहे, सॉफ्ट वॉटरचा यूज करायचा. म्हणजे जे काही वॉटर आहे त्याचा हार्डनेस काढून टाकायचं आणि तो हार्डनेस केमिकल्स त्यातले काढून टाकल्यानंतर जे वॉटर सॉफ्ट होईल दॅट सॉफ्ट वॉटर वी हॅव टू यूज इन्स्टेड टू रिड्यूस द टोटल डिसॉल्व्ड सॉलिड्स विदिन द वॉटर. ओके, सेकंड कॉज झालं TDS कमी करण्यासाठी आपण काय केलं, सॉफ्ट वॉटर यूज केला. नाउ विल सी द थर्ड कॉज दॅट इज रॅपिड हिटिंग. फास्ट हिटिंग केलं. फास्ट हिटिंग केल्यामुळे स्टीम फास्ट जनरेट झाली. फास्ट जनरेट होत असताना इट कॅरीज द वॉटर ड्रॉपलेट्स अलॉंग विथ दॅट. मग काय करायचं आपल्याला, स्टीमला जे काही आपण बॉयलरला हिटिंग करतोय, हिटिंग करत असताना ह्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे. टेम्परेचर जर का मेंटेन झालं, अनइवन न ठेवता स्टेडी बट कॉन्स्टंट टेम्परेचर आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे काय रॅपिड हिटिंग होणार नाही. रॅपिड हिटिंग होत नसल्यामुळे काय होईल, ते ड्रॉपलेट्स सुद्धा त्याच्याबरोबर कॅरी होणार नाही. त्या स्टीम बरोबर वॉटर ड्रॉपलेट्स पण कॅरी होणार नाही. झालं थर्ड रिझन. फोर्थ कॉज आहे फॉल्टी बॉयलर डिझाईन. मीन्स त्याच्यात सोल्युशन काय आहे त्याचं, तर बॉयलरचं जे काही डिझाईन असेल तो प्रॉपर मेंटेन करायचं जसं ते एक्सपेक्टेड आहे, जसं डिझाईन केलं आहे आणि ज्या कॅपॅसिटीचं बॉयलर असेल त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, बॉयलरचं डिझाईन हे प्रॉपर राहायला पाहिजे. हे झाले. आता आपण काय काय बघितलं, प्रायमिंग बघितलं, त्याचे कॉजेस बघितले, त्याचे इफेक्ट बघितले आणि त्याचे सोल्युशन बघितले. थोडक्यात काय समजलं आपल्याला, प्रायमिंग म्हणजे जे काही इथून पाण्यामधून वाफ तयार होते ती वाफ काय करते, स्वतःबरोबर काही पाण्याचे ड्रॉपलेट्स कॅरी करते. ते दॅट इज वेट स्टीम फॉर्मेशन. द प्रोसेस ऑफ वेट स्टीम फॉर्मेशन दॅट इज नोन एज अ प्रायमिंग. ओके, नाउ विल सी फोमिंग. आता आपण फोमिंग बघूया. फोमिंग म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला काय होतं, कधी बॉयलरमध्ये वॉटर बॉईल करत असताना पहिल्यांदा फोम तयार होतो आणि नंतर प्रेमिंग होतं. आता फोमिंग म्हणजे आपण काय बघूया. फोमिंग म्हणजे काय, इट इज अ सिम्पल द फॉर्मेशन ऑफ स्मॉल अँड पर्सिस्टंट बबल्स. म्हणजे कॉन्स्टंट बबल तयार होतात. कशामध्ये, बॉयलरमध्ये फॉर्मेशन ऑफ
इथं आता हे वॉटर बॉयलर आहे. त्या बॉयलरमध्ये आपण काय करतो, वॉटर बॉईल करतोय. इथून आपण हीटिंग सप्लाय करतोय, त्याला हीट प्रोव्हाइड करतोय. आणि इथं काय होतं, दिस इज द, इथं आपल्याला स्टीम तयार होते. बॉईल होत असताना इथं स्टीम तयार होते. मग आता ह्या सरफेसला इथं जे बबल्स तयार होतात ह्याला म्हणायचं फोमिंग. म्हणजे द फॉर्मेशन ऑफ स्मॉल बट कंटिन्युअस बबल ऑन द सरफेस ऑफ बॉयलर वॉटर. बॉयलर वॉटरच्या सरफेसला जे काही कंटिन्युअस बट स्मॉल बबल्स तयार होतात दॅट इज नोन एज अ फोमिंग. हे काय झालं, फोमिंग. म्हणजे फोमिंग कुठे येतं, वॉटर लेवलचा जो वॉटरची जी हायर लेवल आहे तिथे फोम तयार होतं आणि त्याच्यावरती ही स्टीम जनरेट होते, त्याच्यावरती स्टीम तयार पडते. ओके, दिस प्रोसेस इट इज नोन एज अ फोमिंग. अगेन आय विल गिव्ह द डेफिनेशन. द प्रोसेस इन विच the small and constant bubbles are going to be appear on the surface of boiler water, that is known as a foaming. म्हणजे आपण बघतोय की जेव्हा आपण डिटर्जंट मध्ये कपडे भिजवत असताना त्या जर आपण बकेटमध्ये जर का सपोज आपण डिटर्जंट टाकलेलं असेल त्याला आपण शेक करतो. शेक केल्यानंतर काय होतं, तिथे बबल्स तयार होतात. इन द सेम वे इथं पण बॉयलरमध्ये काय होतं, बॉईल करत असताना वॉटरच्या वरच्या लेवलला स्टीमच्या खाली तिथे स्मॉल बबल्स तयार होतात, त्यालाच म्हणायचं फोमिंग. ओके, आता याचं रिझन काय आहे फोमिंगचं. विल सी द कॉज ऑफ फोमिंग. नाउ वी अंडरस्टूड द मीनिंग ऑफ फोमिंग. नाउ विल सी व्हॉट इज द कॉज ऑफ फोमिंग. फोमिंग का होतं, इफ द वॉटर इट इज हॅव्हिंग हायर पीएच. पहिलं कॉज काय, जर का त्याचं त्या पाण्याचा पीएच जर का हायर लेवलला असेल. हायर म्हणजे काय, आता नॉर्मल आपण बघतोय जर का एखाद्या वॉटरचं लेवल पीएच लेवल जर का 7 असेल तर इट इज कन्सिडर्ड एज अ न्यूट्रल पीएच. ओके, सपोज त्याचं पीएच जर का कमी असेल म्हणजे बिलो 7 असेल दॅट इज कन्सिडर्ड एज अ ॲसिडिक. अँड जर का ते अबोव 7 असेल तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ अल्कलाइन. मीन्स पीएच इथे वॉटरचा पीएच जर का हाय असेल म्हणजेच काय, ते हे वॉटर जे काही वी आर गोइंग टू यूज इन द बॉयलर दॅट इज अल्कलाइन इन नेचर. जर का ते पाणी काय असेल, अल्कलाइन असेल तर देर इज द फॉर्मेशन ऑफ फोमिंग. पाणी जर का अल्कलाइन असेल, द वॉटर विच आर गोइंग टू यूज इन द बॉयलर, दॅट वॉटर इफ इट इज अल्कलाइन इन नेचर दॅट कॉजेस foaming. Okay, this is the one reason. And second one, presence of oil within the water. पाण्यामध्ये जर का ऑइलचं प्रमाण असेल किंवा पाण्यामध्ये ऑइल असेल तर त्याच्यामुळे पण फोमिंग होतं. ऑइल, आता हे बॉयलरमध्ये ऑइल कुठून आलं तर आपण बऱ्याच वेळेस काय करतो की लुब्रिकंट्स, त्याच्यामध्ये काही लुब्रिकंट्स ॲड केले जातात बॉयलरमध्ये. Before going to heat that boiler we are going to add some grease or some lubricants within that so as to avoid the corrosion of that boiler. तर त्याच्यामध्ये काय होतं, ऑइल असेल किंवा ग्रीस असेल तर त्याच्यामुळे पण काय होतं, फोमिंग होतं. आता ह्या दोघांमुळे फोमिंग कसं होतं आपण बघूया. आपल्याला एक कन्सेप्ट माहीत असेल दॅट इज सॅपोनिफिकेशन. सॅपोनिफिकेशन म्हणजे काय, व्हेनेवर देअर अल्कली वॉटर, अल्कलीज, ओके, अल्कलिनिटी किंवा अल्कलाइन वॉटर असेल combines with the oil. Alkaline water whenever combines with the oil there is the formation of soap. त्याच्यापासून सोप तयार होतं. दॅट प्रोसेस इट इज नोन एज अ सॅपोनिफिकेशन. दॅट इज हायर फॅटी ॲसिड्स ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ एनी फॅटी ॲसिड्स reacts with that water molecule and there is the formation of soap. Okay, calcium salt of sodium stearate, that is also known as a sodium stearate or potassium stearate. मग म्हणजे थोडक्यात इथं काय सांगायचं आपल्याला की अल्कलाइन पाणी जर का अल्कलाइन असेल आणि त्याच्यामध्ये जर का ऑइल मिक्स झालेलं असेल दॅट बोथ व्हेनेवर दे कंबाइन्स विथ इच अदर दॅट इज द फॉर्मेशन ऑफ सोप. सोप इट फॉर्म्स, सोप पाण्यामध्ये पाण्यामध्ये जर का सोप तयार झालं असेल, सोप काय करतं, इट रिड्युसेस द सरफेस टेन्शन. सरफेसचं जे काही टेन्शन आहे दॅट सोप पार्टिकल्स आर गोइंग टू रिड्यूस द सरफेस टेन्शन ऑफ दॅट वॉटर. त्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे तिथे बबल्स तयार होतात.
and these bubbles are nothing but the foaming. रिझन लक्षात आलं? अल्कलाईन वॉटर आहे, त्याच्यामध्ये ऑइल मिक्स झालं, त्या दोघं एकमेकांमध्ये मिक्स झाल्यामुळे त्याच्यापासून काय झालं, सोप तयार झाला. त्याच सोपमुळे काय होतं, सरफेस टेन्शन कमी येतं. सरफेस टेन्शन कमी झाले की तिथं बबल्स क्रिएट होतात and that constant small persistent bubbles are known as a foaming. ओके, कॉज कळलं आपल्याला, अल्कलाईन वॉटर अँड सेकंड इट इज द ऑइल, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झाले, बबल्स तयार झाले. बबल्स इट इज नथिंग बट द फोमिंग. दिस इज द कॉज. आता त्याचा इफेक्ट काय आहे, कॉज आपल्याला कळालंय, तर त्याचा इफेक्ट काय होणार, ऑफकोर्स सेम ॲज द फ्रेमिंग. फ्रेमिंगमध्ये काय झालं होतं, तर बॉयलरचं करोजन झालं होतं, बिकॉज दॅट वॉटर कम्स इन टू द कॉन्टॅक्ट विथ द आयर्न मेटल and that iron metal combines with when the that is soap, there is the formation of a corrosion of that boiler takes place. बॉयलरचं करोजन झालं म्हणजेच काय, त्या बॉयलरची इफिशियन्सी कमी झाली. इफिशियन्सी कमी झाली म्हणजे काय झालं, त्याचा मेंटेनन्स वाढला, त्या बॉयलरचा मेंटेनन्स वाढला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर वी हॅव टू रिड्यूस द कॉज ऑफ दॅट फोमिंग. म्हणजे जे काही फोमिंग झालंय त्या फोमिंगचं जे काही कॉज आहे त्याला आपल्याला रिड्यूस करावं लागणार आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, आता याच्यातच याचा आन्सर आहे, काय करावं लागणार, त्या पाण्याचा pH मेंटेन करावं लागणार. वी हॅव टू ॲडजस्ट द pH ऑफ दॅट बॉयलर वॉटर. त्या बॉयलरमधल्या वॉटरचा pH आपल्याला मेंटेन करायचा आहे. ओके, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये सॅपॉनिफिकेशन होणार नाही. सेकंड आहे, त्याच्यामध्ये जर का आणखी ते अँटी फोमिंग एजंट म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येतं. ते रिड्यूस दॅट फोमिंग विदिन द वॉटर, वी हॅव टू ॲड द अँटी फोमिंग एजंट. अँटी फोमिंग एजंटचं बेस्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल ऑफ अँटी फोमिंग एजंट दॅट इज कॅस्टर ऑइल. त्याच्यामध्ये काय करायचं, कॅस्टर ऑइल ॲड करायचं, त्यामुळे काय होईल, फोमिंग त्याच्यामध्ये कमी होईल. आपण पण बघतोय की आपण डाळ शिजवत असताना पाण्यामध्ये आपण डाळ शिजवतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऑइलचे काही ड्रॉप्स टाकतोय, सो ॲज टू रिड्यूस द फोमिंग विदिन दॅट. तसंच आपण काय करणार, बॉयलरमध्ये काय करायचं, अँटी फोमिंग एजंट्स ॲड करायचे, दॅट इज द कॅस्टर ऑइल, इट इज ॲडेड विदिन दॅट बॉयलर, सो ॲज टू रिड्यूस द फोमिंग विदिन द बॉयलर्स. हे आता आपण बघितलं, हे कॉज झाले. आता आणखी ह्याचं काय, आपण दोन्ही पण मेंटेन केलं, pH मेंटेन केलं आणि त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल आपण त्याच्यामध्ये ॲड केलं. ओके, आता आपल्याला बघितलंय प्रीमिंग झालं आणि फोमिंग दोन्ही पण बघितलंय. ओके, नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी द फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज विदिन द बॉयलर्स. ओके, थँक्यू.